राम राम मंडळी, कसे तुम्ही बरे आहेत ना? तर आजच्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो. आपण नव्याने एकदा कुठला तर मेजवानी घेऊन आलेलो मस्तपैकी आणि ते आता बघायला आपण सुरुवात करूया. तर चला. तर मित्रांनो, आपण आज ना ऑर्डर केलेली, आज आपल्या घरचं जेवण नव्हतं त्याच्यामुळे आज आपण बाहेरच्या हॉटेलची ऑर्डर केलेली. शुभम पार्सल पॉईंट आमच्या इथे एक मस्तपैकी फेमस हॉटेल आहे. त्या हॉटेलमधून आपण दाल खिचडी अशी मागवलेली होती. तर आपण बघूया मस्तपैकी आता काय काय आहे काय काय नाही. तर आता आपण याला मस्तपैकी पॅकिंग कांदा काकडी असं सलाड दिलेला आहे, चमचा दिलेला आहे. मस्तपैकी दाल खिचडी असल्यामुळे आपल्याला मस्तपैकी खायला भारी वाटेल. तर आपण खाऊन घेऊ मस्तपैकी. बघू शकता मित्रांनो, मस्तपैकी अशी दाल खिचडी आहे. आपल्याला आपण म्हणजे डाळ भात सारखंच असतं, याच्यामध्ये डाळ टाकून देतात काय काय माहीत नाही, पण मस्तपैकी असतं. तर आता आपण याची मस्तपैकी असं टेस्ट करून बघणार आहे. आणि हे जेवण म्हणजे हलकं जेवण असतं आणि फक्त 50 रुपयामध्ये एवढा डबा भेटतो. म्हणजे विचार करा, एक माणूस आरामात आपलं 50 रुपयामध्ये जेवू शकतो असं आहे. वडापाव खाण्यापेक्षा आपण हे 50 रुपयाचं जेवण खाल्लेलं मस्तपैकी आहे. तर आपल्या आज आपण कामावरती हेच खाणार आहे, सलाड वगैरे लावून. तर आता आपण मस्तपैकी त्याला सजवलेलं आहे. असं बघू शकता तुम्ही, मस्तपैकी कांदा गाजर मस्तपैकी असं आपण सजवलेलं आहे. आणि आता आपण टेस्ट करणार, मस्तपैकी सांगणार आहे कशी टेस्ट झाली वगैरे. आणि आपल्या चॅनलवरती असेच आता खायचे फूड हॉटेल बिटेल सगळ्यांचे असे ब्लॉग आपल्या चॅनलवरती येत राहतील. तर सगळ्यांनी आपल्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि मराठी माणूस आहे, मस्तपैकी मराठी माणसाला सपोर्ट करत जावा. तर बघू शकता किती भारी असं मी सजवलं आहे ना. आता आपण मस्तपैकी जेवू. आता आपला जेवायचा टाईम झाला. तर मित्रांनो, आता आपण काम असल्यामुळे आपण आज बाहेरचं मागवलं होतं. तर आता आपण खाऊन बघू कसं आहे कसं नाही. आम्ही खाल्ल्यानंतर कळलं की आपल्याला काय भारी आहे ते. गरम आहे, मस्तपैकी गरम गरम आहे. टेस्ट एक नंबर आहे. सेम आपण घरी बनवतो तसं आहे. वा. ओके, तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.